नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की फायरवॉल म्हणजे काय आहे किंवा फायरवॉलचं मुख्य कार्य काय असतं। तुम्हाला इथं खूप सगळे प्रश्न दिलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांचं मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे। बघा, फायरवॉल काय असतो की जो कॉम्प्युटर आहे आपला, कॉम्प्युटर आणि इंटरनेट या दोघांमध्ये एक भिंत उभा केली जाते आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की इंटरनेटमधून येणारे जे पॅकेट्स आहेत ते पॅकेट्स फिल्टर करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा कॉम्प्युटरला पाठवण्याचं जे काम केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, फायरवॉल म्हटलं जातं। आता फायरवॉल कशासाठी वापरला जातो की जे काही नेटवर्क सिक्युरिटी आहे ते सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं तर फायरवॉल हा वापरला जात असतो। त्याच्यामध्ये आपण इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळं ब्राउजिंग करत असतो, त्यावेळेला इंटरनेटमधून कोणते व्हायरस किंवा अनऑथराइज्ड पॅकेट जे आहेत ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये येऊन आपला जो डेटा आहे तो डेटा हार्म करू नये यासाठी काय केलं जातं, हा फायरवॉल यूज केला जातो आणि फायरवॉल तो डेटा फिल्टर करत असतो। तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं हे जे काही सर्व प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत या सर्व प्रश्नांचं मी एक्सप्लेनेशन अतिशय डिटेलमध्ये करणार आहे। तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जाणार असतील तर त्या तांत्रिक प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। बघा, इथं तुम्हाला परीक्षेमध्ये पहिला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर फायरवॉलचे मुख्य कार्य काय आहे। मी तुम्हाला ज्या पद्धतीनं आता एक्सप्लेनेशन केलं की फायरवॉल कशासाठी वापरला जातो त्या पद्धतीनं बघा इथं तुम्हाला काय ऑप्शन देण्यात आलेले आहेत की पहिला आहे संगणक चालवण्यासाठी, दुसरा डेटा साठवण्यासाठी, तिसरा संगणकाचे हॅकिंग पासून संरक्षण करण्यासाठी आणि चौथा आहे संगणकाचा वेग वाढवण्यासाठी। तर चला, मी तुम्हाला आता ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेलं आहे की फायरवॉल कशासाठी वापरला जातो की आपला जो कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरवरती इंटरनेटमधून येणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फिल्टर करून आपल्या कॉम्प्युटरला पाठवली जाते। आता त्याच्यामध्ये फिल्टरेशन काय केलं जातं की त्याच्यामध्ये अनवॉन्टेड कोणते पॅकेट्स आलेले आहेत का, त्याचबरोबर अनवॉन्टेड काय डेटा आलेला आहे का, काय ॲप्लिकेशन आलेले आहेत का, हे फिल्टर करण्यासाठी काय केलं जातं, फायरवॉल वापरला जातो। त्याच्यामध्ये मित्रांनो फायरवॉल दोन प्रकारचे असतात, एक असतो तो विंडोज फायरवॉल असतो आणि दुसरा असतो तो हार्डवेअर फायरवॉल असतो। विंडोजचा जो फायरवॉल आहे तो बाय डिफॉल्ट आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर आलेला असतो आणि जो दुसरा हार्डवेअर फायरवॉल आहे तो आपल्याला बाहेरून एक्सटर्नल परचेस करावा लागत असतो। तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये जे उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं आणि अचूक उत्तर आहे की संगणकाची हॅकिंग पासून सुरक्षा करण्यासाठी काय केलं जातं, फायरवॉल हा वापरला जातो। चला, दुसरा प्रश्न बघा आपल्याला इथं काय विचारलेला आहे। बघा, CLI चा पूर्ण फॉर्म काय हा आपल्याला इथं दुसरा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत ऑप्शन बघा काय काय आहेत ते, कमांड लाईन इंटरफेस, कॉमन लाईन इंटरफेस, त्याच्यानंतर सेंट्रल लाईन इंटरफेस आणि सेंट्रलाइज लॉजिकल इंटरफेस। मग आता इथं आपल्याला बघायचं आहे की सेंट्रल लाईन इंटरफेस किंवा CLI कशासाठी वापरला जातं की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला कॉम्प्युटर आलेला होता त्यावेळेला कॉम्प्युटर जो होता त्याच्यावरती ग्राफिकल इंटरफेस कोणताही नव्हता। कॉम्प्युटरला ज्या वेळेला आपल्याला कोणतीही कमांड द्यावी लागत होती ती कमांड आपल्याला कमांड प्रॉम्प्टच्या माध्यमातून द्यावी लागत होती। म्हणजे की काय की जसं आता आपण माऊसच्या साहाय्याने काय करतो, वेगवेगळे फोल्डर क्रिएट करत असतो, त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करत असतो, हे जे ऑप्शन होते हे ऑप्शन पूर्वीची जी काही डॉस ऑपरेटिंग सिस्टीम होती त्याच्यामध्ये हे ऑप्शन दिलेले नव्हते, त्याच्यामध्ये आपल्याला ग्राफिकल इंटरफेस दिलेला नव्हता। त्यामुळं कॉम्प्युटरला कोणती इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर ती इन्स्ट्रक्शन आपल्याला कॉम्प्युटरला कमांड लाईनच्या माध्यमातून द्यावी लागत होते किंवा जो काही डॉस प्रॉम्प्ट होता त्याच्या माध्यमातून द्यावी लागत होते। तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, कमांड लाईन इंटरफेस। म्हणजेच काय की कॉम्प्युटरला कोणती इन्स्ट्रक्शन देण्यासाठी जो प्लॅटफॉर्म वापरला होता त्याला काय म्हटलं जातं, कमांड लाईन इंटरफेस। तिसरा प्रश्न तुमच्या समोर इथं आहे, संगणकाची सुरुवात करण्यासाठी कोणते ऑपरेशन वापरलं जातं। बघा, संगणकाची सुरुवात म्हणजे काय की संगणक
ओपन करण्यासाठी किंवा संगणक चालू होण्यासाठी कोणतं ऑपरेशन वापरलं जातं? पहिलं तर असतं आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम असते. ऑपरेटिंग सिस्टीमच्या अगोदर एक प्रोसेस वापरली जाते की ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा की कॉम्प्युटरचं बटन प्रेस केलं की लगेच आपल्याला कॉम्प्युटर सुरू होतो आणि कॉम्प्युटर स्क्रीनवरती ज्या कंपनीचा तुम्ही मदरबोर्ड वापरलेला आहे, प्रोसेसर वापरलेला आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथं डिस्प्ले होते. ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाल्यानंतर आपण काय करत असतो की त्या कॉम्प्युटरवरती ऑपरेटिंग सिस्टीम ही इन्स्टॉल करत असतो. तर ही जी काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसच्या अगोदर जे काही तुम्हाला कॉम्प्युटर सुरू होण्यासाठीचं जे काही फंक्शन वापरलं जातं किंवा जी प्रोसेस वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं? बूटिंग सिक्वेन्स असं म्हटलं जातं किंवा बूटिंग सिस्टम असं म्हटलं जातं. बघा बूटिंग सिस्टीम म्हणजे काय की कॉम्प्युटरमध्ये आपण जेवढे सगळे पार्ट जोडलेले आहेत ते पार्ट सगळे व्यवस्थित कनेक्ट झालेले आहेत का, ते पार्ट सगळे व्यवस्थित वर्किंग करता आहेत का, हे सगळं चेक करण्यासाठी काय वापरलं जातं? बूटिंग सिस्टीम वापरली जाते. आणि ती बूटिंग चेक बायोस नावाची चिप ही जी आहे ते आपल्या मदरबोर्डवरती काय केली जाते? माउंट केलेली असते. तर ही जी काही माउंट केलेली चिप आहे त्या चिपच्या साहाय्याने काय केलं जातं? आपल्या कॉम्प्युटरमध्ये जेवढे काही पार्ट जोडलेले आहेत ते पार्ट व्यवस्थित आहेत का हे कॉम्प्युटर सुरू होण्यापूर्वी चेक केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बूटिंग सिक्वेन्स असं म्हटलं जातं किंवा बूटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. तर बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत शटडाऊन, फॉर्मॅट, बूटिंग आणि इन्स्टॉलेशन. मी आता ज्याप्रमाणे तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं याचं करेक्ट आन्सर आहे बूटिंग. हे ऑपरेशन काय केलं जातं? वापरलं जातं. पुढचा चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे, संगणकीय भाषेमधील प्राथमिक भाषा कोणती? संगणकाची प्राथमिक भाषा विचारलेली आहे की संगणकाला आपली जी काही लँग्वेज आहे ती लँग्वेज समजत नसते, तर संगणकाची प्राथमिक भाषा कोणती आहे? बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. बघा इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए ऑप्शन आहे सी, जावा, मशीन भाषा आणि असेंब्ली लँग्वेज. तर याच्यातील करेक्ट आन्सर आहे मित्रांनो असेंब्ली लँग्वेज ही जी आहे ती संगणकाची प्राथमिक भाषा आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, वेब ब्राउझरमध्ये रिफ्रेश करण्यासाठी कोणता कीबोर्डचा शॉर्टकट वापरला जातो? आपण जे काही ब्राउझिंग करत असतो गुगलवरती वेगवेगळी इन्फॉर्मेशन सर्च करत असतो ते जे पेज आहे त्याला काय म्हटलं जातं? वेब पेज म्हटलं जातं. आणि ते वेब पेज रिफ्रेश करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते असे विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे F5, Ctrl+R, Alt+F5 आणि Ctrl+F5. चला करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करायचे आहेत मित्रांनो. तर आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की वेब ब्राउझर आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी F5 ही फंक्शन की किंवा शॉर्टकट की वापरला जातो. पुढचा आहे GUI चा पूर्ण फॉर्म काय आहे? GUI म्हणजेच काय? ग्राफिकल इंटरफेस आहे. आपण ज्या पद्धतीनं कॉम्प्युटर यूज करतो त्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे फोल्डर किंवा वेगवेगळे ग्राफिक्स दिसत असतं की जे पहिल्या कॉम्प्युटरमध्ये एक ग्राफिकल इंटरफेस नव्हता, त्याच्यामध्ये कमांड लाईनचा इंटरफेस होता. मी या व्हिडिओच्या पहिल्यांदाच कमांड लाईन काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा कमांड लाईनचा जो इंटरफेस होता तो इंटरफेस जाऊन तुम्हाला ग्राफिकल व्ह्यू आणण्यासाठी जे काही सिस्टीम वापरली जाते किंवा जे काही सर्किट वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं? ग्राफिकल इंटरफेस कार्ड. बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ग्राफिकल युजर इंटरफेस. करेक्ट आन्सर काय आहे? ग्राफिकल युजर इंटरफेस. की युजरला ग्राफिकल डिस्प्ले करण्यासाठी किंवा ग्राफिकल व्ह्यू डिस्प्ले करण्यासाठी हे इंटरफेस वापरला जातो किंवा हे कार्ड वापरलं जातं. त्याच्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, DNS चा उपयोग कशासाठी केला जातो? DNS काय आहे? तर डोमेन नेम सर्व्हर. की तुमचं जे काही कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरला आपल्या काय केलं जातात? IP ॲड्रेस दिले जातं. ते IP ॲड्रेसचं कन्व्हर्जन नावामध्ये किंवा नावाचं कन्व्हर्जन IP ॲड्रेसमध्ये करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं? DNS म्हटलं जातं. तर आता बघा इथं काय आहे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. डेटा स्टोअर करण्यासाठी, डोमेन नेम ते IP ॲड्रेस कन्वर्ट करण्यासाठी, त्याच्यानंतर फाईल ट्रान्सफर करण्यासाठी. इथे तुम्हाला 3 ऑप्शन मी दिलेले आहेत. आता याच्यातील करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डोमेन नेम ते IP ॲड्रेस कन्वर्ट करण्यासाठी काय केलं जातं? DNS चा उपयोग केला जातो. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, संगणकाची पहिली पिढी कोणत्या घटकांवर आधारित आहे? संगणकाची पहिली पिढी, संगणकाचं जे जनरेशन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, फिफ्थ, आताचं 5th जनरेशन चालू आहे.
प्रत्येक कॉम्प्युटरचं जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये काय केली, सुधारणा करण्यात आली आणि ती सुधारणा जनरेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे. ज्या वेळेला पहिला कॉम्प्युटर तयार करण्यात आला त्यावेळेला पहिल्या कॉम्प्युटरची जी साईज होती ती 10x12च्या रूम एवढी साईज होती. तर त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी किंवा कोणती सिस्टीम वापरण्यात आलेली होती इथं आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स आहे, ट्रान्झिस्टर, IC आणि मायक्रो प्रोसेसर. तर बघा ज्यावेळेला फर्स्ट कॉम्प्युटर आला त्याच्यामध्ये काय वापरलेलं होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स वापरलेल्या होत्या. आलं का लक्षात? पहिल्या कॉम्प्युटरमध्ये काय वापरलं होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स ह्या वापरल्या गेल्या होत्या. तर मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीनं याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि तिथं तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जाणार असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन प्रेस करायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.